जय भी मंडळी, कशा आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश कळमकर, अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा. तर आज तीळ संक्रांत आहे. तर आज मी बनवणार आहे स्वयंपाक. तर ऑलरेडी माझा झालेला आहे, पण तरीही काही बनवायचं बा एक्स्ट्रा. तीळ संक्रांत असल्यामुळे आज मी आलू बोंडे बनवते. आज माझ्या घरचे लोक मला आलू बोंडे बनव म्हणत आहेत. तर या मी तुम्हाला दाखवते की त्याला सामग्री कोणती कोणती लागते. तुम्हाला तर माहीत आहे तसं, पण तर माहीतच आहे, पण तरीही मी तुम्हाला सामग्रीची नावं सांगते तुम्हाला. या तुम्हाला सांगते मी. तर हे बघा मंडळी, इथे मी आलू घेतले आहे, उकडलेले आहे, त्याला मॅश केले आहेत, म्हणजे मॅश केले मी. इथे थोडेफार मी वटाणे पण घेतले होते थोडेसे, तर वटाणे पण टाकून देईल. कांदे, मिरच्या आणि कढीपत्ता आणि हळद मीठ आणि थोडं आणि तेलसुद्धा. ते इथे ठेवलं नाही आहे मी. आता तिथे दाखवते तुम्हाला, जेव्हा चटणी बनवेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते. हे बघा म्हणजे मी कढई ठेवली आहे. यामध्ये मी आता तेल टाकून घेते. हे बघा मंडळी, तेल टाकलेलं आहे. आता मी यामध्ये कांदे, मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता यामध्ये कांद्यामध्येच मी अगोदर मीठ घालून घेते. मीठ थोडं मी कमीच टाकणार आहे, कारण आपण बेसन वगैरे भिजवूया की नाही, त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ लागेल. म्हणून मी मीठ थोडंसंच टाकलं आहे, चवीपुरतं टाकलं आहे अगोदर. चटणीमध्ये कसं आपल्याला लागतं बस तेवढं चवीपुरतं. यामध्येच वाटाणा पण टाकून देत आहे मी. कांद्यासोबत वाटाणा सुद्धा होऊन जाते. मग कांदे मिरच्या झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. हळद टाकलेली आहे. यामध्ये मी मॅश केलेले आलू पण टाकून घेते. याला फिरवून घेते मी. आणि हा इथे हा सांबार नाही का, मी चिरत नाही मी कधी, म्हणजे कापत नाही मी हातानेच खुडून नाही का सांबार टाकते. त्याने चव चांगली येते. एकदा तुम्ही पण करून बघा, येते की नाही येते. आता स्टीम याच्यावर तिला थोडीफार आपण होऊ द्यायची चटणीला. तर बघा मंडळी, आता आपली ही चटणी झालेली आहे. आता आपण हिला त्या एका ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे थंडी होण्यासाठी, कारण ही गरम आहे ना. हे बघा, आता मी या ताटामध्ये मी काढून घेत आहे थंडी होण्यासाठी चटणी. आणि हिला पसरून ठेवते अगोदर. आता ही चटणी तोपर्यंत थंडी होते तोपर्यंत आपण बेसन फेटाळून घेऊया. हे बघा मंडळी, आता बेसन फेटाळण्यासाठी आपण त्याला काय लागेल, मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे थोडंसं कणिक, मला थोडंसं कणिक लागतंच, का त्याने कणिक जर टाकलं आपण गव्हाच्या पिठाचं तर कसे कडक राहतात थोडेसे. ही
हा सांबार, हा ओवा आणि मीठ. आता बघा या बेसनामध्ये मी थोडीशी कणिक टाकते, जास्त नाही, थोडीफार बस. त्यानंतर आपण थोडी हळद टाकायची. हा थोडा सांबार टाकूया. थोडाफार मीठ. त्यानंतर आपण हा ओवा मॅश करून घ्यायचं थोडंसं. त्यामध्ये काड्या वगैरे असतात ते काढून घ्यायचं आणि यामध्ये ओवा टाकायचा. आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि फेटाळायचं. हे बघा हातानेच फेटाळायचं हे. थोडासा पातळसर ठेवायचं. तर हे बघा मंडळी, हे बेसन मी आता असं भिजवलेलं आहे आणि आलूची चटणीचे मी गोळे बांधून ठेवून घेतले. तर चला आता मी तुम्हाला आलूबोंडे बनवून दाखवते. ये ना, मी कसं दे? ये ये, नाही राहू दे. अरे ये ना. नाही राहू दे. हे बघा मंडळी, थोडा स्लिम पार करायचा. घे पलटव. घे ना, अरे पलटवून तर बघा एकदा. हं? हे बघा मंडळी, माझी भाची, हिला IPS ऑफिसर बनायचं आहे. सॉरी IAS ऑफिसर बनायचं आहे. हा हुशार आहे हो ती. हुशार आहे, फर्स्ट नंबर आणते ती. कोणत्या शाळेमध्ये आहे आपली? सांदीपणी शाळेमध्ये आहे ती. हा तिला आता आलू बोंडे चारते मी. बोंड्यासारखी हुशार झाली पाहिजे आणखी. झाले आता. पहिला टेस्ट तुझा सांगायचा. गरम नाही राहायला पाहिजे, थोडा थंड झाला. थंड हिला गरम गरमच देणार खायला मी. हे बघा मंडळी, आता हे झालेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तर हे बघा मंडळी, माझे आलू बोंडे तयार आहेत. आता मी सर्वात अगोदर माझ्या छवला दाखवते टेस्ट करायला. हा बघा, घे ग छव, खाऊन पहा बरं कसं झाला. तर आलू बोंडा गरम आहे. हा बघशील, बघ गरम आहे. गरम आहे. तिला गरम लागलं मंडळी. मी गरम गरमच दिले तिला. जीभ लागते का? नाही ना. डोळ्यात पाणी आलं हो तिच्या. तिला लाजलं तोंडात. फक्त गरम होतं. गरम होत. टेस्ट कशी झाली? छान, एक नंबर.
तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलची व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.